तर आपले समीकरण दिलं आहे आपल्याला सोडवायचं आहे. तर आपल्याला माहिती दिली त्याच्याने आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. एक्स आपल्याला आहे ना एक्स आणि वाय आणि झेड ची किंमत शोधायची या समीकरणातून. तर एक्स वाय आणि झेड आहे ना हे तिन्ही संख्या भिन्न संख्या आहेत त्याच्या वेगवेगळ्या. तर आपल्याला हे दिले की एक्स वाय झेड यांची बेरीजच्या उत्तराचे स्थानी परत झेड येतो. आपल्याला एक्स आणि झेडची बेरीज अशी करावी लागेल त्याच्यामध्ये झेड मिळवलं की झेड परत एकक स्थानी येतं. तर असं एकक संख्ये 10 म्हणजे या दोघांची बेरीज आपल्याला 10 करावी लागेल. तेव्हाच आपण त्याच्यामध्ये झेड मिळवल्यावर परत झेड येतो. मग यांची बेरीज जेव्हा 10 आहे ना त्याच्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली ती संख्या परत येते. ओके. आता आहे ना एक्स आहे ना झेडने एकाने मोठा असेल. काय काय एक्स झेडने मोठा असेल एकाने. कसं? कारण की या सगळ्यांची बेरीज एकक स्थानी झेड आहे. या सगळ्यांची बेरीज आहे. नंतर या सगळ्यांची बेरीज जी आहे तीच या सगळ्यांची पण बेरीज असणार. पण ह्याच्यामध्ये हातचा नव्हता तो याच्यामध्ये हातचा नव्हता पण याच्यामध्ये हातचा आहे म्हणून एक वाढणार तर एकने जास्त होणार. इथं झेड होता पण एकक स्थानी एक्स आला म्हणून एकने वाढलं म्हणजे झेड एक्सने एकने जास्त आहे. नाही पण इकडे हातचा काय आला तुला कसं समजलं? हातचा काय हातचा दोन आला असणार तर तुला काय समजलं की हातचा बेरीज 10 आहे. नंतर 10 मध्ये जास्तीत जास्त किती मिळू शकतो आपण किती परत येणार संख्या. आपल्याला 0 ते 9 वापरायचे म्हणजे आपण जास्तीत जास्त 9 टाकू शकतो. 9 टाकल्यावर पण याचं उत्तराच्या एकक स्थानी एकच येणार म्हणून हातचा पण एकच येणार. म्हणजे इथं उत्तर 19 येणार म्हणजे 9 हातचा आला 1. ओके. मोठ्यात मोठे घेतलं तरी पण एकच हातचा येतो. ओके. ओके म्हणजे इकडे हातचा 1 आहे. ओके. आता म्हणजे आपण लिहू शकतो तिकडे 1 ना. आता खात्री झाली ना आपल्याला. आता इथं या सगळ्यांची बेरीजच्या उत्तराच्या एकक स्थानी एक्स आहे. नंतर इथं एक कोणता तर हातचा आहे ना ज्याच्याने ना या सगळ्यांची बेरीज केली. या सगळ्यांची बेरीज करून तो हातचा मिळवला तर परत इथं पण एक्स येणार. इथं आपण 2 तर मिळवू नाही शकत कारण की उत्तर अजून वाढणार 3 पण नाही. मोठे नाही वापरू शकत पण इथं 1 आल्यावर परत हे समीकरण याच्यासारखं बनणार. परत इथं पण 1 येणार म्हणून इथं परत एक्स येणार म्हणून इथं हातचा 1. तर इथं जसं केलं तसं इथे केलं इथं पण करू शकतो आपण म्हणजे हे पण समीकरण बरोबर होतं. 1 इथं म्हणजे 1 हातचा आला. ओके. आता हे आपल्याला या 3 भिन्न अंकांची बेरीज व अधिक 1 बरोबर आपल्या वाय एक्स यायला पाहिजे. म्हणजे 2 अंकी उत्तर आहे त्याचा. ओके. तर 3 अंकी मोठ्यात मोठ्या 1 अंकी मोठ्यात मोठ्या संख्या कोणत्या 7 भिन्न संख्या अधिक 8 हे 1 अंकी मोठ्यात मोठ्या भिन्न संख्या. ओके. यांची बेरीज किती होते 24 होते बरोबर. पण इथं 1 हातचा पण आहे म्हणून यांची बेरीज इथं वाढलं म्हणजे इथं वाढलं. म्हणजे जास्तीत जास्त 25 होऊ शकते. ओके. म्हणजे
हम्म. 25 किंवा 25. ओके. 25 नाही कमी. हे काय वाय आणि एक्सचा गुणाकार आहे? नाही, हे एक्स आहे. वाय आणि एक्स आहे. आपण बीजगणित मध्ये वाय एक्स लिहिलं तर त्याचा अर्थ वाय गुणिले एक्स ना. तुला काय सांगायचं आहे म्हणजे वाय एक्स? तर आहे ना, ही एक दोन अंकी संख्या आहे वाय आणि एक्स. हीच संख्या आहे वाय एक्स. ओके ओके, म्हणजे ही संख्या आहे, 2 अंकी संख्या आहे, हे वाय गुणिले एक्स नाही. मग आपण एक काम करूया, त्याला थोडं वेगळ्या प्रकारे लिहूया, कारण की त्याचा अर्थ आपण याला आता संख्या मानूया. वाय एक्स बार. वाय एक्स बार म्हणजे ते वाय गुणिले एक्स नाही, ते काय आहे? ती एक दोन अंकी संख्या आहे. ओके. मग आता जास्तीत जास्त एकक स्थान किती असू शकतं? 2. बरोबर. म्हणजे 2 एक्सची वायची किंमत त्याचा अर्थ काय? वायची किंमत 2 किंवा 2 ने कमी. ओके. आता वायची किंमत तर 0 असू नाही शकत, कारण की जर 0 असती तर म्हणजे आपल्याला दोघांची बेरीज 10 करायची. म्हणजे एक्स ची किंमत किती होणार? 10. हा, मग ते समीकरण आपण मांडलंय. बरोबर. म्हणून वायची किंमत तर 0 नसू शकते, असणारच नाही. ओके. कारण की आणि आता समजा आपण इथं 2 लिहिले, जर वायची किंमत 2 असली तर एक्सची किंमत 8 होणार, कारण की आपल्या इथं 10 बनवायचे. ओके. 10 बनवायचे. मग झेडची किंमत त्याच्यामध्ये 1 ने कमी आहे. बरोबर. म्हणजे 8 तर इथं 7. जर इथं 2 असणार इथं 8 असणार, म्हणजे इथं पण 2 आणि 8. पण 3 अंकी मोठ्या संख्यांची बेरीज आणि त्याच्यामध्ये 1 हातचा मिळवला तरी 25 होते, नाही तर 25 ने कमीच होते. तरी पण इथं 8 कमी झालं. चुकलं. म्हणून एकक स्थानी 2 नाही येणार, म्हणजे वायची किंमत 2 नसू शकणार नाही. ओके. म्हणून वायची किंमत 1 येणार. जर वायची किंमत 1 येणार, वायची किंमत 1 येणार तर एक्सची किंमत 9 येणार. म्हणून जर वायने 1 ने छोटा आहे म्हणून 8. ओके. ओके. मग आता आपली ही किमत्या बरोबर आहेत की नाही, की कसं समजणार? हे लांब आहे. एक्स म्हणजे 9. 9 आणि 1 हे 18. हे झाले 18. नंतर यांची पण बेरीज 30 आहे ना, फक्त 1 हातचा म्हणून 19. 1 हातचा परत त्यांचं पण 19 केलं. नंतर 9. बरोबर आहे. कसं समजलं तुला? मी या संख्या इथे लांब बघितल्या, बरोबर होतात. एक्सची किंमत किती लावली? एक्सची किंमत 9 लावली. ओके. तर 9 मिळाली इकडे खालती पण. परत झेडची किंमत परत इथं आली. झेडची किंमत 8 लावलेली, परत ती आली. ओके. नंतर इथं झेडची किंमत 1 ने कमी होती एक्सच्या. 1 ने बरोबर. कमी आहे. मग इथं पण तीच येणार, कारण की एकक बदलत नाहीये. बरोबर. इथं पण एकक स्थान 9च येणार. आणि इथे 1 हातचा होता, म्हणजे 18 आणि 1 19. म्हणजे वायची किंमत परत 1 मिळाली आणि 1च होती ते ना. ओके. ठीक आहे.